नाशिकला आलो आणि मिसळ खाल्ली नाही. आज तुम्हाला आमची वहिनी वैष्णवी घेऊन जाणार आहे एका स्पेशल ठिकाणी. आज तुम्हाला दाखवते आमचा अवतार. बघ थोड्या वेळात तुम्हाला एकदम आमचा अवतार असं छान दिसेल. लेट्स गो. अवतार चेंज झालेला आहे. कुठे चाललोय आपण? मिसळ खायला. आर यू एक्साइटेड? सो आज आम्ही एका स्पेशल ठिकाणी नवीन एक मिसळ ट्राय करायला आलेलो आहोत. वैष्णवीने सजेस्ट केलं आम्हाला. सो आम्ही ओला उबर चालतात इथे. आम्ही डायरेक्ट आलो ओला उबर करून. आम्ही आलो विठ्ठलामध्ये. ते पेठ रोडकडे आहे. आम्ही फर्स्ट टाइम हे व्हिजिट करणार होतो. बाकीचे सगळ्या मिसळ खाऊन झाल्यात आपल्या. सो ही एक नवीन ट्राय करूया. ओला उबरने तुम्ही ड्रॉप करून येऊ शकतात. पर्सनल गाडी असेल तर बेस्ट ऑप्शन. आणि मस्तपैकी वाईब होती इथे आतमध्ये. आम्ही दुपारच्या टायमिंगला आलो आहे लंच करायला. अराऊंड 12 वाजता पोचलो होतो आम्ही मस्तपैकी. आणि ब्रेकफास्ट वगैरे झालेलं थोडं लेटच आलो. म्हणजे कसं इथे तुम्हाला 3 ते 4 तास घालवता येतील ना असं प्लॅनिंग करून या. कारण की इथे लहान पोरांसाठी फार ॲक्टिव्हिटीज आहेत. मज्जा येणार आहे. छोट्या छोट्या पोरांसाठीच अशा लोकेशनला येऊ शकतात तुम्ही नाही का. आणि ग्रुप आहे तुमचे सगळे बेबीज आहेत. फॅमिलीसोबत तुम्हाला टाईम घालवायचा आहे. मस्त मिसळ वगैरे खेळा इथे. उंट घोडे सगळे होते. सो आम्ही पहिले विचार केला की पहिले खाऊन घेऊया आणि नंतर ॲक्टिव्हिटीज करूया. मस्तपैकी मिसळ ऑर्डर केली. कोथिंबीर वडी ऑर्डर केली. आणि पापड वगैरे आलं. आम्हाला बेसिक जी ओरिजिनल ऑथेंटिक नाशिकची मिसळ असते ना तीच खायची. स्पेशल वगैरे काय करायची नाही. ऑथेंटिक त्यांची मस्त घेऊन येतात ते. आपल्या काळ्या मसाल्याची झणझणीत मिसळ. त्याच्यासोबत तर्री रस्सा सगळं. ॲक्च्युली मी टेस्ट केली इथली मिसळ. मी बाकीची ग्रेप एम्बसी साधना वगैरे सगळ्या ट्राय करून झाल्यात माझ्या. इथली मिसळ छान होती. गाईस यू कॅन गो. आवडली मला. आणि मेन म्हणजे मी जास्त तिखट खात नाही ससा अक्षत झाल्यापासून. सो माझ्यासाठी ही मिसळ छानच होती. खूप झणझणीत मला आवडत नाही. मी तर्री नावापुरता घेतली होती. ज्यांना तिखट आहे त्यांच्यासाठी आहेच तर्री आणि रस्सा. आम्ही शांततेत मिसळ एन्जॉय केली आणि खूपच मस्त आवडली मला. पोरांनी पण खाल्ली. गुळाची नाही साखरेची होती वाटते ही. जलेबी पण आणली होती आम्ही. आणि ही होती कोथिंबीर वडी वॉज ग्रेट यार. तिखट होती मस्त होती. आवडली मला. सगळ्यांना आवडली. सगळ्यांनी मनसोक्त पोटभर मिसळ खाल्ली छान. त्याच्यानंतर पापड वगैरे. पिल्लूसाठी आम्ही फ्रेंच फ्राईज मागवलं होतं. सो त्याने ते खाल्लं. खाऊन पिऊन झालं. आम्ही आता ॲक्टिव्हिटीज बघायला चालू. इथे काय काय आहे. कॅमल हॉर्स सगळे राईड होते. छोट्या पोरांसाठी जीप गाडी होती. एक पांड्याची छान क्यूटसी ट्रेन होती. त्याच्यानंतर कार क्रॅशिंग होती ग्रुपमध्ये. ते तर मज्जाच मज्जा. त्याच्यानंतर खूप सारे सेक्शन असे वेगळे वेगळे केलेले. त्याच्यामध्ये हे होते पोरांसाठी खेळायला. आणि मोठ्यांना ते आपलं कासचं तांब्याचं नाही का पाय हे करायचं मसाज ते पण होतं. सो आपल्या पॅरेंट्सला तिथे तुम्ही टाईम स्पेंड करायला देऊ शकतात. बसू शकता. आणि सगळेजण असं एक्सप्लोअर करतात काय काय करायचं. नेमकं खाल्लेलं होतं. जास्त धमाळ वस्ती नाही करू शकत. थोडा गॅप पाहिजे. मग सगळ्यांना साधं केलं. मी दुपारी बसवलं. मम्मी पप्पांनी त्यांनी ते कासेचे तिथे मसाजमध्ये बसले. त्याच्यानंतर कुंज आणि पोरांनी याच्यामध्ये बसले. कुंजने आणि आदित्यने ते एअरमध्ये सायकल नसते का रोपवे सायकलिंग तो ऑप्शन होता. सो ते ट्राय केलं. प्रत्येकाने आपलं आपलं काही ना काही निवडून घेतलेलं होतं. आम्ही सगळे सेक्शनमध्ये डिवाईड झालेलो होतो. मम्मी पप्पा ते मस्त इथे 10 मिनिट्समध्ये बसलेले होते. हा काहीतरी एक प्रकार छान आहे. जरा पायाला रेस्ट ज्यांना असं गरम किंवा पाय जळतात वगैरे असताना त्यांच्यासाठी हे छान आहे. घासलं जातं कास. त्याच्यानंतर पिल्लूला विचारलं की अक्षतला विचारलं की तो कॅमलमध्ये बसायचं की तो नाही बोलला घाबरला. सो त्याला जिपगाडीमध्ये बसवलं. ती जिपगाडी पण फास्ट चालत होती. एक छोटूसा मुलगा एवढं सगळं हँडल करत होता. आम्ही विकेंडला नाही गेलो राईट. आम्ही मंडेला ट्राय केलं. सो त्याच्यामुळे काही क्राऊड नव्हता. मस्त मज्जा आली. दुपारी आम्ही जवळजवळ 4 तास इथे टाईम स्पेंड केला. मुलांना मज्जा. आमचा जो वेळ घालवायचा होता तो मज्जा. कुंज आणि आदित्यने बघा मी हा छोटासा क्लिप काढला आहे त्यांचा. मस्त त्याने एन्जॉय केला. त्यांना मज्जा आली छान. सगळ्यांचे राईड्स झाले. सो थोडा गॅप घेतला. गरमी खूप ऊन लागत होते. असं पाणी कंटिन्यू पित होतो आम्ही. आणि ते कार क्रॅशिंगमध्ये मस्त मज्जा आली आम्हाला. मम्मी बाहेर होती आमचा व्हिडिओ काढत होती. पप्पाने कार क्रॅशिंग चालवली यार. अक्षत माझ्या मांडीवरती होता आणि पप्पा चालत होते. एकदम प्रो लेवल फर्स्ट टाईम बसले होते. त्यात आणि मज्जा आली. खूप मज्जा आली. धडकात धाडशी. अक्षतला हे नवीनच होतं. फर्स्ट टाईम होतं आणि पप्पांसाठी नवीन होतं. पण मज्जा केली आम्ही.
मम्मीला फर्स्ट टाईम आम्ही VR मध्ये बसवलं. तिला म्हटलं तू बस एकदा आणि एक्सपिरियन्स कर काय. त्याच्यामध्ये मस्त रोलर कोस्टर होतं, त्याने मज्जा केली. आमच्यासाठी ते बेसिक होतं, आम्हाला जरासं अवघडवालं किंवा जास्त डिफिकल्टवालं पाहिजे होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडासा स्पेस घेतला, टाईम घेतला, गोळा दिसला. अक्षतने 2 गोळे खाल्ले कालाखट्टा. यार मी माझ्यासाठी मागवलं होतं. गोळा कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे गोळा आहे, जामून शॉट्स, त्याच्यानंतर स्वीट्स वगैरे जे काही खायचे असेल ते सगळे ऑप्शन्स आहेत. गोळा वगैरे खाऊन झाला. इथं स्पेशल VR सेक्शनमध्ये गेलो. आता आमची बारी होती. आम्ही सगळ्यांनी आता डिसाईड केलं काय काय करायचं आहे. ह्या तिघांनी, वैष्णवी, आदित्य आणि कुंजीने ते काहीतरी झोंबीमधलं घेतलेलं होतं रोलर कोस्टर. तो ते बटननी मस्त झोंबीज मारताय, काय मारताय त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर आमचं जे होतं, मी, पप्पा आणि दीदी, आम्ही स्नोलँडमध्ये जाणार होतो. स्नोलँड, पेंग्विन, एकदम गारवा, असा मस्त व्ह्यू होता, एकदम मज्जा आली. पण ते रिअल वाटतं माहिती का, ते डोळ्यात असतं, आपल्याला माहिती आहे आजूबाजूला काय नाही, पण तरी आपली बॉडी मूव्ह करते. म्हणजे किती इम्पॅक्ट असतो त्याचा, नाही का. बघा आता त्यांची दोघांची तिघांची मजा. त्याच्यावर अक्षरपामध्ये पाहतो हे काय करताय चष्मा लावून, आणि कोणी तर एकदम पुढे पुढे येत होतं चालत चालत. त्यांची जरा मज्जा बघा तुम्ही आता. कुठं चाललाय का खाली. पडशील. ही इथं स्थिर उभी आहे. आला 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 आला. मेली मेली मेली. झालं डन. काय पण पडतोय तो. हा का. वैष्णवी अगदी एका ठिकाणी मुवमेंट नाही, काय नाही, ती बघते कशी मारती बंदूक बघा. काय नाही, आधी तरी ॲटलिस्ट हँड मुवमेंट, मान इकडे तिकडे, तिचं म्हणजे एका ठिकाणीच होतं. त्यांचं झालं. आता आमची बारी. आम्हाला तिघांना एकत्र करायचं होतं. मी पप्पांचा हात धरला, दीदीने पप्पांचा हात धरला, आम्ही सगळे एकत्र. स्टील माझ्या मागे आदित्य होता मला धरायला, आणि कुंजने व्हिडिओज काढले थोडेफार. मध्ये मध्ये मला अक्षर आवाज देते, मम्मा मम्मा मम्मा. त्याने म्हटलं हो बाळा मी इथंच आहे, मला फक्त ॲटलिस्ट एवढे 3 मिनिट्स एन्जॉय करू दे. असं गार, तो कूलर चालू होता गार म्हणून, नाही तर भयंकर गरमी होती. काय भयंकर गरमी आहे, ठीक आहे, तरी आम्ही एन्जॉय केलं. स्नोवाली थोडी फिलिंग आली पाहिजे ना, म्हणून स्नोवाला डिसाईड केलं डोळ्यांनी बघायला. पेंग्विन वगैरे माझ्या मागे आदित्य होतं, मला माहिती होतं. मी आधी मला पकड पकड, मी पडणारे. पेंग्विन आले, पेंग्विन फुल आवाज, फुल धिंगाणा. मोठा व्हिडिओ बनवायचा. मम्मा किती मोठा व्हिडिओ बनवायचा. मम्मा एवढा ठीक आहे व्हिडिओ.
मस्त VR ॲडव्हेंचर झालं आमचं. आता तिथे एक सेक्शन होता बर्ड सेंच्युरी म्हणून, तिथे बर्ड्स वगैरे होते. त्याचं तिकीट आहे अराउंड 80 और समथिंग, छोट्या पोरांचं कमी होतं. पण मध्ये आम्हाला माहिती नव्हतं की नेमकं इथे जाणं वर्थ आहे का नाही. ठीक आहे, सो तरी गेलं. ठीक आहे, टाइम स्पेंड करायचं आपल्याला. बच्चे लोक आणि अक्षतला काहीतरी, त्याने तर ॲडव्हेंचर पण नाही केले. ॲटलीस्ट त्याला बर्ड्स वगैरे बघून तरी मज्जा येईल. मागच्या एका व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं, आपण इथे पुण्यात गेलेलो होतो एका ठिकाणी, त्याला मज्जा केली त्याने बर्ड्स वगैरे बघायला. सो इथे बघूया काय काय छोटे छोटे सुंदर सुंदर बर्ड्स होते, डक वगैरे होते, त्याला मज्जा आली बघायला. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या सेक्शनमध्ये गेलो गाईज. ह्या सेक्शनमध्ये हा एवढा मोठा पॅरेट आमच्या हातात दिला होता यार, आणि असं मस्त जेवण खात होता तो. आम्ही सगळ्यांनी ट्राय केला, आमच्या सगळ्यांच्या हाता पायावरती डोक्यावरती बसलेलं होतं ते. खूप खूप धम्माल मस्ती. पप्पांच्या ह्याच्यावरती पण होता तो. फर्स्ट टाईम पप्पांचा हा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर अक्षतला नाही जमला कारण की तो खूपच छोटा बेबी आहे आणि आदित्यच्या डोक्यावरती पण जाऊन बसला. सो हा एक वर्थ एक्सपिरियन्स होता तिकीट बाय गेल्यानंतर. स्माइल कर रश्मी, इकडे बघ. तुम्ही हे म्हणताय आता ती मित्राची बहीण आहे, तिने साप पण बघितले. प्रेम केले. आता पायथन आणायचं. त्याला सांगा, त्याला सांगा. शेवटचा आहे. मी घेते ना, मी सांगा. आई काय घेतलं? माझ्या सारखंच आहे ना. आई काय घेतलं? चला गेलं. चला. पक्षी तू पण काका. एक सरळ किती आलेले बोर्ड. मम्मी काय नाही करते, काय नाही करते, काय नाही करते. सगळ्यांचा बर्डचा एक्सपिरियन्स झाला. आता इथे इग्वाना होता छान, आणि भाई साहब त्याला टच केलं सगळ्यांनी. आधीने घाबरला आणि वैष्णवीने घाबरली. बाकी आम्हाला हात लावायला अजिबात आवडत. पप्पा पण गेले होते. म्हणजे व्हेजिटेरियन ठीक आहे, तो फक्त शेपटी मारतो जोरात, पण त्याला टच करायला थोडी भीती वाटत होती कारण की त्याचं स्किन एकदम खतरनाक असते. आणि तुम्ही पुढे बघा फक्त, डोंट मिस की कुणी हातात घेतलं त्याला बघा आणि रिॲक्शन बघा त्यांची. मी येऊ शकेल का? वजन किती आहे? पूर्ण बॉडीला. व्हिडिओ कॉल करू का आपण? आमची वहिनी एकदम धाकड आहे, धाकड. तिला कशाला भीती वाटत नाही. मम्मी, मी, दीदी घाबरलो आम्ही, आणि कोंज पण घाबरला. आम्ही फक्त टच करायला गेलो तिथे. तिच्या डोक्याच्या तिथे त्यांनी सांगितलं आम्हाला की फक्त टच करा. पोरांचे तोंड पाहिले का कसे गोळा खाऊन लाल झालेले आहेत. अक्षतने तर हात नाही लावला, तो घाबरला बघूनच. ऑब्व्हियसली यार, मी घाबरली तर तो घाबरणारच आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फक्त टच केला, झालं. ह्या 2 गोष्टी ज्या हातामध्ये घेतल्या, तो एक्सपिरियन्स केला, त्याच्यामुळे आमचं वर्थ 80 रुपये ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थोडेफार बर्ड्स वगैरे पाहिलो, थकलो आणि फिरलो थोडंसं, आणि गार वाऱ्यामध्ये बसलो, गार पाणी पिलं छान. ठीक आहे, आमचा हा विठ्ठलावाला एक्सपिरियन्स ओव्हरऑल छान होता. म्हणजे 1 डे विजिट, यू कॅन गो. 3 ते 4 तास तुम्ही घालू शकता तिथे फॅमिलीसोबत, किडसोबत. आणि पण आता बाहेर आल्यानंतर आम्हाला गाडी ओला उबर भेटत नव्हती. काही थोडंसं वॉक करून मेन रोडला आलो, पेठ रोडला. तिथून कॅब वगैरे बुक करण्याचा प्रयत्न केला. ऑटो रिक्षाज वगैरे आहेत तिथे, भेटतात, पण कॉस्टिंग फार आहे. सो बेटर कोणाला तरी कॉल करून ठेवा. ओला उबरवाल्यांना कोणाला कॉन्टॅक्ट घेऊन सांगू शकता की आम्हाला पिक करायला, कारण की वेटिंग चार्जेस एवढं काही देण्यात अर्थ नाही आहे. सो तुम्हाला हा कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज.